यशोदे, मी गोदा काकूंना आमच्या घरी पाठवले आहे. होय, बरे केलेस हो. आणि सासूबाई? त्याही गेल्या त्यांच्या पाठोपाठ. बघ आई, मी तुला म्हणालो होतो ना, शक्कल लढवण्यात त्या हुशार आहेत. काय शक्कल लढवलीत? शक्कल नाही, मी खोटे बोलून त्यांना पाठवले. याचेच वाईट वाटते मला. अगं तू नको विचार करूस, अशा वेळी चालते हो. बरे, मी आलेच. सदा चल, वेळ फार कमी आपल्याकडे. हे सारे कशासाठी करतात माहित नाही, पण काहीतरी चांगलंच असणार. मलाही काम आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गणसदृशं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. लक्ष्मीकान्तं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाशं. ओम शा. मामनजी, क्षमा करा, पूजेत व्यत्यय आणला मी. परंतु काहीतरी महत्वाचे आणि आपल्या साऱ्यांची सत्व परीक्षा पाहणारे घडले, म्हणून बोलायचे होते थोडे. आता सुभद्रा आजीजवळ गोदा काकू गेल्या की काय होणार आहे देवच जाणे. देवी आई, मला क्षमा कर, पण तिथे मोठीच मौज येणार आहे आणि नंतर दोघी माझी मौज करतील. ही अशी ताई, ताई, खूप वाट पाहिली ग तुझी.
अण्णा गेले तेव्हाही, आई गेली तेव्हाही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती ग तुझी. ताई, अगं काय ही तुझी अवस्था? तू आजारी आहेस का ताई? ही तुझ्याशिवाय माझा आता कोणीच नाही ग, कोणीच नाही. काय एकदाच रडायचं ते रडून घ्या. प्रवासाचा क्षीण आहे, मी स्नान करून घेतो. सत्यभामाबाई, जेवण तसेच रुचकर करताना का घरात मृत्यू झालाय म्हणून तसेच आळणी जेवण करताय? हा दिगंबर बाल ब्रह्मचारी, याला बदामाचे दूध आणि केळे सोडून काही चालत नाही. माझे तसे नाही हो, मला पंचपक्वान्य हवे. करते. मी स्नान करून येतो, नंतर आपण बोलूच. ताई, भाऊजी, तुम्ही स्नान करून घ्या. या, येत आहे. हळू हळू. अगं राधा, ताई, राधा, ताई, राधा, ताई, ताई, राधा. नानो, उठायला नालायक, बोलवा त्याला. हे काय आता नवीन संकट उभं राहिलं म्हणायचं? जाऊबाईंचे लाड भोवत आहेत, दुसरं काय? ही उणी तुणी काढायची वेळ आहे का आता? काढू देत, मला अधिक होणे हवे ते बोलू देत, पण यातून मार्ग निघू दे आता. चल चल. अरे नालायका, घराणीची अब्रू विषयावर टांगायला निघालास. आता त्या बुवा पटवर्धनांना काय तोंड दाखवायचे आम्ही? अरे आपल्या आडल्या नडल्याला हातातला घास टाकून धावतात ते, आणि त्यांच्याच मुलीशी तू हे असं केलंस? बोलायची सुद्धा लाज वाटते रे. आणि आपले पाप या सदाच्या माथी मारायला निघाला होतास. त्या दिवशी साळसुदासारखे खोटे तेवढे कबूल केलेस, आणि सदा त्या सुशिलेला रात्री फक्त सोडायला गेला होता एवढे सांगितलेस, आणि स्वतः शेण खायला गेला होतास ते नाही सांगितलेस. ते कोण सांगणार? तुझा बाप. त्यासाठी सोनपूरला जायचे टाळले यानं. नानू, पटवर्धन बुवा इथं नाही असं बघून सुशिलेला भेटायला गेलास तू? आणि किती दिवस चालले तुझं हे प्रकरण? झाले काही दिवस. शिव 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 शिव. पटवर्धन काकांना कळले होते, पण त्यांनी मला गप्प राहायला सांगितले. आपल्या घरी तणाव नको म्हणून. अण्णा म्हणजे देव माणूस. राधाची आई अगदी तशीच, प्रेमळ मऊ स्वभावाची. चेहऱ्यावर कायम हसू. दिगंबरने हिमालयात जायची गोष्ट केली ती मात्र रडू यायचं हो तिला. म्हणूनच कळल्याबरोबर आम्ही आलो. म्हटलं याला जायचं ना हिमालयात, जाऊ दे, आम्ही पाहू व्यवहाराचं. ते खरेच, पण अण्णा आजारी असताना 2-3दा निरोप पाठवला होता, पण राधा आली नाही. राधा आली नाही. राधा आली नाही. पण 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 राधा आली नाही
बापासारखी लेक घरातल्या अडचणी सोडून तिचा पाय निघेच ना. आम्ही कितीदा सांगितले पण ऐकलेच नाही तिने. अगो बाई, म्हणजे बुवांना सारे ठाऊक होते तरी त्यांनी नानूस मोकळे सोडले, म्हणजे बुवांची चूक आहे. नानू लहान आहे बिचारा, या वयात असे होतेच. अगदी बरोबर आहे काकूचे. हा भाऊ विनाकारण आग लावतोय माझ्या विरोधात. आता माझे काही चुकले असते तर बुवांनी सोडले असते का मला? गाढवा, अरे त्या गरीब ममताळू आणि सात्विक बुवांना तू कशाला भीक घालतोयस? तुझ्यासारख्या टणक नारळासमोर ते काय डोकं पुडणार कपाळ. आता उगीच कांगावा करू नकोस. आधी त्या सदाशिवाच्या अंगावर ढकलत होतास, आता बिचारा बुवांना वेठीस धरलेस ना तर यादच राख तू. अहो सोडा त्याला, सोडा. ज्याने त्याने उठावे आणि नानूस बोलावे, हा कुठला न्याय? चले नानू. हो दे. या नानूमुळे त्या पटवर्धन बुवांना गाव सोडून जाण्याची वेळ आलीये. त्याला मुळीच पत्राआड घालायचं नाही, समजले? बाई 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 बाई, अहो काय चुकीचं बोलले मी? चुकीचाच बोलतेस तू. दादा ह्याला ना चांगला सोडलाच पाहिजे. तीच लायकी यायची. नाहीतर काय? पोलिसांना पाठीशी घालायचं नाही. घालायचं नाहीये. काय चालले? अरे आपल्या घरात तणाव नको म्हणून पटवर्धन शांत राहिले. या नानूमुळे आपली अब्रू वेशीवर टांगायला नको म्हणून गाव सोडून चालले. आणि हा कोडगा निष्पाप असल्याचा मानतोय. गधड्या काय करून ठेवलेस हे? आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखे झाले आम्हास. अरे कुळबुडव्या कसा सोडवायचा हा तिडा? देवघरातल्या शाळीग्रामावर नेऊन डोके चापडतो तुझे. चल. आजोबा, आजोबा थांबा. मला क्षमा करा, तुमच्या मोठ्यांच्या मध्ये बोलतेय म्हणून. पण आजोबा, सुशीला ताई आणि नानू भाऊजींचं लग्न नाही का लावता येणार? पण दिनकर काका आणि सुमनताईचा फार आधार होता. त्यांनीच सगळी धावपळ केली, आईची अण्णांची सेवा केली. देव माणसं आहेत ही. काय बोलतोस हे परक्यासारखे? आपल्या माणसांचं कुणी आभार मानतं का? आणि अण्णांनी आणि काकूनी आमच्यासाठी काही कमी केलं होतं का? पण राधेत जीव अडकला होता दोघांचा. आस लागली होती तिच्या भेटीची. आई, दिगंबरा रे, सावर स्वतःला. असो असो, आता किती ताव गोडला तरी वर गेलेली माणसं खाली येणार आहेत का परत? तेच विषय उघडून उपयोग नाही. आता पुढचे पाहावयास हवे. दिगंबरा, तू आम्हाला ज्यासाठी बोलवले होतेस, जमीन, घर, दागिने, पैसे त्याचे बोल. मला आधार द्या. मी माझ्या आईच्या खोलीत जाऊन बसते. तुमची चालू द्या चर्चा. आणि दिगंबरा, मला काडीचाही लोभ नाही हो. केवळ वाद नको म्हणून हे आणि बापू जे काही सांगतील हेच माझे मत असेल असे समज.
बाकी मला या चर्चेत पडायचे नाही. मी जाते. मला माझ्या आई आणि अण्णांच्या आठवणीत पुरेशा आहेत हो. जाते मी घेऊन जातो तुम्हाला. हो जा जा जा, घेऊन जा तिला, नाही तर पुन्हा चक्कर येऊन पडेल. व्यवहाराचे बोलणे तसेच राहील. नानू भाऊजींना सुशीलाताई आवडते आणि आपल्या सगळ्यांना पटवर्धन काका. जर हे लग्न झाले तर पटवर्धन काका गाव सोडून जाणारच नाहीत ना. अगो, ज्यात त्या कशाला नाक खुपसतेस तू? कशाचा अर्थही कळत नाही तुला, आणि कोणाचं लग्न कोणाबरोबर लावशील तू? अगं, त्या सुशिलेचं लग्न झालेलं आहे. मग तुमच्या दिवट्या चिरंजीवानाही नव्हते का ठाऊक? तिला ओरडू नकोस. तुझ्या मुलाचे प्रताप बघ आधी. अहो काका, नानूची बाजू घेतोय का मी? पण ही का तोड घालते मोठ्यांच्या विषयात? काही लहान मोठं आहे की नाही? बुद्धी, शहाणपण आणि वय याचा संबंध असतोच असं नाही. आता देवानं शहाणपण घातलंय ना तिच्या पदरात, मग त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा का तिच्या तोंडाला कुलूप घालायचं? देवघरात नेऊन बसवा आता हिला. आता तेच करते. शहाण्यांना देवघरात बसवते, नाठाळांना गोठ्यात नेऊन बांधते आणि बाकीच्यांना चरायला सोडते. काय बोलतेय? बोला बोला, खोचक बोला तुम्ही. पण हिच्या उफराट्या सल्ल्याप्रमाणे केले तर धर्म बुडवला म्हणून गाव वाईट टाकेल आपल्याला. अहो, कुठे वडाची साल पिंपळाला लावताय? असले सल्ले ऐकायला वेळ नाही लागलाय आम्हाला. मग काय नानूच बसवतोस देवाऱ्यात आणि पटवर्धनांना त्याच्या पायाचे तीर सेजून गावातून निरोप देशील की बाबा आमचा नानू निष्पाप आहे? मग त्याने केवळ मौज म्हणून सुशिले जवळ केले. आता सुशिलेचे काय करायचे ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही काहीच जबाबदार नाही असे सांगूया पटवर्धनांना. देशील त्यांच्या डोळ्याला डोळा. सांग ना. अरे पटवर्धन सज्जन आहेत म्हणून गप्प बसतील, पण तू नजरेला नजर देशील का? बोल. बोल रे दिगंबरा. आणि हो, बरे का सत्यभामाबाई? कुठे आहेत त्या? हो, भोजन अगदी उत्तम होते, सुरेख. असे भोजन मला रोज मिळायला हवे सुग्रास. आमच्या राधापेक्षाही अप्रतिम. सगळा स्वयंपाक माझ्या मुलीने सुमनने केला होता. गेली 3 महिने तीच करते सगळं. हो का? वा, उत्तम. मी आचवून येतो, मग व्यवहाराचे सारे बोलून घेऊ. आलोच. यशोदेनं आपल्याला अक्कल शिकवायला नव्हे तर तिच्या सरळ मनाने मनाला भावले ते आपल्याला सांगितले. तेव्हा हे लग्न लावावे तेही त्वरित. विषय संपला. पण सुशीलाचं लग्न झालंय. अशा लग्नाला काय अर्थ आहे भाऊजी? तिच्या नवऱ्याने नांदवलंही नाही तीस, उलट सोडले आणि दुसरे लग्न केले. मग काय आता सुशिलेचे दुसरं लग्न लावायचे की काय? अहो, काय रीतभात आहे की नाही? बायकांना ही पद्धत लागू होत नाही. नाही तर काय? असं कुठे होतं का? हे म्हणजे नवमतवाद्यांच्याही वार्ता नाही. अशा वाटण्या का करता? आपल्याला जे योग्य वाटेल तेच आपण करावे. मला हे लग्न मान्य आहे.